शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे बऱ्याच जिल्ह्यातील वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या कमेंट येतात. कोणी एल बेस बद्दल कमेंट करतो किंवा आमचं एल बेस 0 दाखवत आहे, कोणी आमचं जे कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत आहे, असे बरेच कमेंट येत असतात मित्रांनो. काही कमेंट मित्रांनो, आमचा पीक विमा अद्यापही वाटप झाला नाही किंवा आमच्या जिल्ह्यातील कोणत्याही शेतकऱ्याला पीक विमा अद्यापही वाटप झालेला नाही असं विचारणा करत असतात. त्यातच मित्रांनो, जळगाव जिल्ह्यातून बऱ्याच कमेंट आपल्याकडे येत असतात की बाबा जळगाव जिल्ह्याचा पीक विमा हा वाटप होईल की नाही. कृषी विभाग तर म्हणत आहे की जळगाव जिल्ह्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे, परंतु अद्यापही जळगाव जिल्ह्यातील जे पीक विमा वाटप आहे ते कुठं थांबलेलं आहे असा शेतकऱ्यांमध्ये प्रश्न उद्भवलेला आहे. तर मित्रांनो, शेतकऱ्यांना हा सुद्धा प्रश्न पडलेला आहे की बाबा आमच्या जिल्ह्यासाठी निधी मंजूर झालाय की नाही हे सुद्धा कन्फर्मेशन नाही. तर मित्रांनो, जळगाव जिल्ह्यातील जर तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्हाला जर असे प्रश्न पडलेले असतील तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो. जळगाव जिल्ह्यातील जे 44 कोटी रुपयांचा निधी आहे त्याचं वाटप लवकर सुरू होणार आहे. आणि मित्रांनो, यामध्ये जवळपास ज्या शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन पूर्ण झालेलं आहे अशाच शेतकऱ्यांना यासाठी पात्र ठरवण्यात येईल. ज्या शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन अवेटेड अद्यापही दाखवत आहे त्या शेतकऱ्यांना सध्या तरी पीक विमा मिळणार नाही. जेव्हा त्यांचं कॅल्क्युलेशन अवेटेड मधून त्यांचं कॅल्क्युलेशन पूर्ण होईल तेव्हा त्यांच्या खात्यावर या पीक विम्याच्या रकमा वितरित होतील. त्यानंतर मित्रांनो, जे शेतकरी म्हणजे क्लेम केलेले होते वैयक्तिक क्लेम आणि काही शेतकऱ्यांचे क्लेम रिजेक्ट करण्यात आलेले आहे त्या शेतकऱ्यांनी पीक विमा हा वाट बघायची नाही. कारण की जर क्लेम रिजेक्ट झालं तुमचं तर पीक विमा वाटप होईल याची गॅरंटी नाही. जर तुमचा क्लेम मंजूर झालेला असेल तरच तुम्हाला पीक विमा मिळेल. तुमचा पीक विमा अर्ज जरी रिजेक्ट झालेला असेल तरी सुद्धा तुम्हाला पीक विमा मिळणार नाही. तर जळगाव जिल्ह्यासाठी 44 कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे आणि जवळपास जे कॅल्क्युलेशन पूर्ण होतील त्यानंतर तुमचा पीक विमा वाटप होईल असं कृषी विभागाचं म्हणणं आहे. पीक विमा कंपनीने सुद्धा कंपनीला विचारलं असता तर त्यांनी रिझन देण्याचं कारण देण्याचं ठरवलेलं आहे. कंपनी म्हणत आहे की बाबा जेव्हा शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन पूर्ण होईल तेव्हाच आम्ही या शेतकऱ्यांच्या खात्यावर या रक्कम वितरित करतील. तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रश्न पडलेले होते त्यामुळे हा व्हिडिओ बनवावा लागला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.